शेअर तर घ्यायचा आहे, पण कुठला, इक्विटी की प्रिफरन्स? चला तर मग फरक जाणून घेऊया. सुरू करू इक्विटी पासून. इक्विटी शेअर होल्डर हे रिअल ओनर राहतात कंपनीचे, कारण हे रिस्क टेकर असतात आणि यांना कंपनीबाबत बरेचसे वोटिंग राईट असते, जसे की बोर्ड मीटिंग मध्ये आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा. तर यांना डिव्हिडंड फिक्स नसतो, म्हणजे यांना फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड भेटतो आणि तोही सर्वात शेवटी. म्हणजे सर्व टॅक्स आणि सर्व एक्सपेन्सेस सर्व प्रिफरन्स शेअर होल्डर आणि डिबेंचर होल्डरना पैसे दिल्यानंतर जे पैसे वाचते डिव्हिडंड म्हणून इक्विटी शेअर होल्डरला दिले जाते. हे शेअर रिडीमेबल असतात, म्हणजे जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत हे शेअर कंपनीकडे असतील. तर आता येऊ प्रिफरन्स शेअरवर. प्रिफरन्स शेअर होल्डर हे सायलेंट ओनर राहतात कंपनीचे. सायलेंट ओनर म्हणजे कसे, तर त्यांना कंपनीबाबत कुठलीही वोटिंग राईट नसतो. यांना डिव्हिडंड सुद्धा फिक्स दिलेला असतो आणि तेही इक्विटी शेअरच्या आधी. आणि प्रिफरन्स शेअर हे कमी रिस्की राहतात इक्विटी शेअरपेक्षा. जर कंपनी बंद करण्याच्या तगादीवर आली किंवा वाइंडिंग अप होण्याच्या तगादीवर आली तर प्रिफरन्स शेअर होल्डरना इक्विटी शेअर होल्डरपेक्षा आधी कॅपिटल रिपेमेंट केले जाते. हा फरक होता इक्विटी शेअर आणि प्रिफरन्स शेअर मध्ये. तर असंच कॉमर्सचा नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचा स्मार्ट नॉलेज.